जमलेले गांवकरी व माझे प्रिय बंधु आणि भगिनींनो, मैं उस देश की नागरिक हूँ जिसके होठों में गंगा और हाथों में तिरंगा है। वो देश जो कभी सत्यम शिवम सुंदरम तो कभी वंदे मातरम और कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा है। मैं उस देश की नागरिक हूँ जो हर टुकड़ा हुए की शरण सदी बन जाता है और 7 समंदर पार परदेशियों को भी अपनी भाई बहन का कर बुलाता है। यही प्रेम की पूज्य भूमि भारतवर्ष कहलाता है। यही प्रेम की पूज्य भूमि भारतवर्ष कहलाता है। आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन। आपल्या सर्वांनाच आपल्या देशाविषयी प्रेम अभिमान असतोच, पण तो प्रेम अभिमान व्यक्त करण्यासाठी आपण अशा राष्ट्रीय सणांचा आधार घेतला पाहिजे। आपल्या देशाने प्रचंड प्रगती केली। 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला। 26 जानेवारी 1950ला प्रजासत्ताक स्थापन झाली। 56ला राज्यांची विभागणी झाली। 62ला आमच्यावर आक्रमणे आली। 69ला राष्ट्रांचे राष्ट्रीयकरण झाले आणि 89मध्ये 18 वर्षाच्या तरुणाला राजकारणात येता यावे यासाठी राजीव गांधींनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली। 91मध्ये आम्ही व्यापारीकरण स्वीकारले। 93मध्ये गॅट कराराचा स्वीकार केला आणि 2000मध्ये कम्प्युटरच्या बाबतीत आम्ही जगाचेही बाप झालो। त्यानंतर 1962, 65 आणि 71च्या युद्धांमध्ये ज्या महिलांनी आपले सौभाग्य गमावले तेव्हा घराची परिस्थिती अशी व्हायची की प्यार भी भरपूर गया, मांग का सिंदूर गया, नन्हे नन्ही हालों की लंगोटियाँ चली गई, छोटी छोटी बेटियों की छोटियाँ चली गई, बाप की कमाई गई, भाई की पढ़ाई गई, एक ऐसा विस्फोट हुआ पता ही नहीं चला, पूरे जिस्म की कई बोटियाँ चली गई। और आपके लिए तो सिर्फ एक आदमी मरा है साहब, और आपके लिए तो सिर्फ एक आदमी मरा है साहब, किंतु मेरे घर की तो रोटियाँ ही चली गई। अशी परिस्थिती निर्माण होऊन जेव्हा एक माता आपल्या मुलाला सीमेवर शत्रूचे ढिंडवडे काढण्यासाठी पाठवायची आणि त्याला पत्रात पाठवायची की अम्मा ने खत लिखा है बड़े ही चाव से, अम्मा ने खत लिखा है बड़े ही चाव से, पुत्र मेरे ना घबरा जाना, एक इंच भी पीछे न हटना, चाहे इंच इंच कट जाना। त्या काळात संपूर्ण कुटुंब आपली देशभक्ती सिद्ध करत होता, कारण देश तेव्हा बलिदान मागत होता। देश तेव्हा लढायला, मरायला आणि फासावर चढायला सांगत होता। परंतु आज देश आपल्याला लढायला सांगत नाही, मरायला किंवा फासावर चढायला सांगत नाही। उलट माझ्या मते आजच्या काळात जो व्यक्ती आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे, पूर्ण मेहनतीने व निष्ठेने करत असेल तर तीच त्याची सर्वात मोठी देशभक्ती आहे। मी असे मुळीच मानत नाही की फेसबुक किंवा व्हॉट्सअपचा डीपी 3 रंगाने रंगवणे म्हणजे देशभक्ती आहे। आणि जर तुम्ही म्हणाल वर्षातून 2दा हातात तिरंगा धरणे म्हणजे देशभक्ती आहे, तर मी विचारू इच्छिते की फुटपाथवर राहणारी लहान मुलं जेव्हा ट्रॅफिकमध्ये अनवाणी पायाने तिरंगा विकत असतात तर तेव्हा तुम्ही त्याची देशभक्ती म्हणणार का? तर नाही, ती त्याची देशभक्ती नाही, तर ती त्याच्या पोटाच्या भुकेची ताकद आहे जी त्याला असे करण्यास भाग पाडते। मित्रांनो, आज विज्ञानाची प्रगती पहा। याच डिजिटल युगामुळे शेतात राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्याचे जीवन कितीतरी सोपे झाले आहे। पूर्वी माझ्या शेतकऱ्याला पावसाचा अंदाज घेण्यासाठी आभाळाकडे डोळे लावून बसायला लागायचे। बाजारात पिकाला काय भाव मिळेल हे पाहण्यासाठी शहरात जावे लागायचे। पण आजचा हा नवा भारत पहा। आज माझा शेतकरी शेताच्या बांधावर उभा राहून मोबाईलच्या एका क्लिकवर हवामानाचा अचूक अंदाज घेत आहे। पिकांवर कोणता रोग पडला याचे निदान AI तंत्रज्ञान मोबाईल कॅमेऱ्याच्या एका फोटोवरून एका सेकंदात करून देत आहे। ऑनलाईन बाजारभाव पाहण्यापासून ते थेट बँकेत जमा होईपर्यंतच्या सर्व गोष्टी या डिजिटल युगाने अतिशय सोप्या केल्या आहेत। तकनीक की संधि में नया सवेरा आया है, तकनीक की संधि में नया सवेरा आया है। डिजिटल युग ने मेरे किसान को और भी मजबूत बनाया है। भारताची संस्कृती पाश्चिमात्य देशाप्रमाणे केवळ त्या भोगावर आधारली नसून ती त्यागावर आधारलेली आहे। ऋतूची तमा न बाळगता आपली कवच कुंडली दान करणारे कर्ण याच मातीतले, वैराच्या सुनेला आई मानून तिची साडी चोळी व नारळाने ओटी भरणारे छत्रपती शिवाजी महाराज याच मातीतले, स्वप्नातील दान सत्तेत उतरवणारे राजा हरिश्चंद्र याच मातीतले आणि औरंगजेबाच्या संपत्तीला नाकारून मृत्यूला तोटा देणारे धर्मवीर संभाजी राजे सुद्धा याच मातीतले। एवढी महान परंपरा माझ्या भारताला भारत संस्कृतीने प्रदान केली आहे। आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण होत आहेत। या 80 वर्षात आम्ही भोगवाचा भोगवटा स्वीकारला, पण आज भावापेक्षा भोगाला, धर्मापेक्षा धनाला व स्नेहापेक्षा स्वार्थाला जास्त महत्त्व दिले जात आहे। ही भयानक परिस्थिती ओढून आली आहे। ही भयानक परिस्थिती ओढून येण्याचे कारण म्हणजे परदेशी वाहनांचे वाढते जाळे। आज संविधान आहे म्हणूनच सर्व बोलीभाषांचे लोक सुखासमाधाने जगत आहेत। ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ते शूर भारतीय फक्त आणि फक्त देशासाठी लढले। ना सरकार मेरी है, ना रोब मेरा है, ना बड़ा सा नाम मेरा है। मुझे तो एक छोटी सी बात का गौरव है कि मैं हिंदुस्तान की और हिंदुस्तान मेरा है। जय हिंद, जय भारत।